खूप दिवस झाले की कुठेच गेलो नव्हतो आम्ही. तर आज आम्ही दिवे घाटा या ठिकाणी चाललो आहे. तर पाहू शकता आता निसर्गरम्य वातावरण आहे आणि तुम्हाला दाखवलंच नक्की वर आम्ही कशासाठी चाललो आहे. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आता आमचे मित्रपरिवार घाटावर चाललाय. घाटावर सोबत आमचे जगन्नाथ भाऊ, त्याच्यानंतर आपले सिद्ध ना सिद्धार्थ भाऊ, त्याच्यानंतर आपले हे बघा आपले लोक, मेन मालक लोक. तर आता आम्ही चाललोय घाटावर आणि घाटावर कशासाठी चाललोय ते तुम्हाला लवकरच कळेल. कारण कसं आहे, पटकन जाईल ना या गोष्टी मजा वाटत नाही का. वर गेल्यावर तुम्हाला जरा त्या गोष्टीचे जरा मजा येईल. लवकरच आपण घाटावर जाताना एक छोटासा व्हिडिओ काढूया. तुम्हाला काय वाटतं आता या वातावरणात आपण आलोय, काय वाटतं तुम्हाला? अच्छा असं वाटतं जरा या वातावरणात आपण कंटिन्यू आलं पाहिजे का नाही? आलं पाहिजे कारण की घरात बसतो आपण थंड होतो, इथून गरम होतो. क्या बोला तुम्ही? सासवड घाटावर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे. आता जायचं आहे पुढे. मला लवकरच कळेल कुठे आम्ही चाललो आहे. थोड्याच वेळात थोडंसं थांबलो होतं जरा रिलॅक्ससाठी. आपण कुठे आलो आहे? सासवड घाटावर या ठिकाणी आलो आहे. तर आता खूप भूक लागली होती आणि फिरता फिरता आता अंधार पण खूप झाला आहे. तर आता आमचा पुढचा बेत जो आहे तुम्ही पाहू शकता, काळे फार्म. खूपच इंस्टाग्रामवर वगैरे या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही नुसतं बघतच आलो. म्हणलं आज भाऊ आमचे जगन्नाथ भाऊनी म्हणलं की आज जायचंच. आज विषय ठरला. आज कामाचा पण व्याप भरपूर होता आणि आज तो योग आला आहे की काळे फार्मला जायचं. मस्तपैकी चिकन मटन काय असेल ते मस्तपैकी येऊन एन्जॉय करणारे आम्ही. तर तुमच्या सर्व मित्र परिवाराने अवश्य या ठिकाणी या आणि बघूया आता पुढचं काय प्लॅन आहे की कशी तिथली चव आहे काय, तुम्हाला सर्व मित्र परिवारांना मी सांगेलच आणि पाहून घेऊया पुढं काय होतं आता. धन्यवाद. काळे पाम म्हणलं तर यावंच लागते. आणि आता आम्ही आलेलो आहे आणि आम्ही थाळी खाऊन जाणार आहे आज. ते ब्रिज नवीन झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला. त्याच्याबरोबर डाव्या साईडला वळायचे हॉटेल. 2 किलोमीटर नाही, 1 किलोमीटरवरच हॉटेल काळे फार्म आहे. तुम्हा सर्वांना आता कळलेच असेल की आम्ही कशासाठी घाटावर आलो होतो. घाटावर येण्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे हॉटेल काळे फार्मला. खूप दिवस झालं होतं तिथं जायचं पण आज तो योग आला आहे आणि गाडीमध्ये नुसतं धिंगाणा आणि राडा आमचा चालला होता. आणि त्याचं कारण फक्त एकच होतं, पाखरा या गाण्यावर नुसता धिंगाणा. आणि लोक येणारे जाणारे सुद्धा एवढं वेड्यावानी पाहत होते आमच्याकडे आणि ते सुद्धा आम्हाला प्रोत्साहन देत होते. तर पाहू शकता आपण आलेलो आहे हॉटेल न्यू काळे फार्मला. तर निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्तपैकी आता बाहेर बसून आम्ही आता थाळीचा आस्वाद घेणार आहे. बघू शकता आणि थोडंसं कॅमेरा माझा खराब असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण पुरेपूर माझ्या मित्रपरिवारांना दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. मस्तपैकी हवेला आम्ही बसलोय निवांतमध्ये आणि आमच्या मित्रपरिवारांची हशी मजाक करते. माझा पहिला खाली वागतो पहिले लगेल खापा हिट तयार होईल. थंडी कोण वाजते? थंडी वाजते तर काय थंडीचा प्रश्न नाही, वाकायचा प्रश्न. थंडी कोणाला वाजते विचार. थंडी कोणाला वाजते? जा मग वाक खाली. मग गरम करतो तुला. तिथंच जेवायचं वाटतं आपण नेहमी जेवतो. सकाळी मी आंघोळ नाही गेली म्हणून घाम सुटायला लागला. सकाळी काय आवडत 1 महिना करत नाही आंघोळ. वर्षात 1 वेळा करतो. वर्षात करतच नाही जिंदगीत करत पाणी बचत 1 कदम स्वच्छता घेवर भेटेल एखादं पुण्य होईल. तेवढं तरी कोणतरी आंघोळला गेलो. मी आता मंदाला फोन लावतोय रामाच्या घरी फोन दाखवायला. स्नॅप नाही बाबा.
अरे घाटाचं काय मी काय नवीन चालू आहे. तुझ्यापासून पहिलं लवडे पुढं महाराष्ट्र घेतलं तुम्ही घ्या की राव काय तुम्हाला भाऊ आरसीबी जिंकल्यामुळे पार्टी दिलेली परत बोलायचं नाही पार्टी बघे आईच्या भावात काय करते अनुष्कामुळे पार्टी भेटली आम्हाला हार्ड पार्टी भेटते अनुष्कामुळे एकच बॉटल आणा एक पेंटिंग ठेवा काळे फार्मला आलोय पाहू शकतात. थाळी घेतली आम्ही चिकन थाळी. थाळीचे फोटो काढ काय पण काढू थाळीचे काढ हे भाकरीलेच हे दिलेत रे कडक दिलेत. रामाने सांगतो कडक जेवण पण लवकर थंड व्हायला लागलं. चला तर न्यू हॉटेल काळे फार्मला आम्ही आलोय आणि बसलोय आता जेवणाला. तुम्ही येऊ नका आम्ही थांबून जातो नका तुम्ही. कशी आहे रामाशेट कशी तो रोजच्या सारखीच हे रेग्युलर कस्टमर आहे. आपले नवीन कस्टमर त्यांना विचारू कशी वाटते. मस्त एकदम छान आहे मस्त पैसे 270 पर्यंत गेली बाळा कशी आहे? तुम्हीच नवीन आहे आम्ही नवीन नाही. अच्छा एक नंबर कसं वाटतंय एक नंबर क्वालिटी आहे. पैसे देऊ नका फक्त आमचे आम्हाला लय भारी वाटतं कांदे बिंदे आणले. हॉटेल काळे फार्म यावंच लागते नाच करते काय यावंच लागते. अरे रस्ता दे आमचा रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा कुठला अरे रस्ता दे